नमस्कार मैत्रिणींनो. बघा, जे लोक तुमच्या संघर्षात सोबत नाही ना, त्या लोकांनी तुमच्या निर्णयांवर कुठलंही मत देण्याचा त्यांना अधिकारच नसतो. कारण आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिला आहात तर काही जण नाराज होतील, पण उद्या तुम्ही जर तुमचं स्वप्न पूर्ण केलं तर तीच लोक म्हणतील आम्हाला आधीपासूनच माहित होतं ही खूप पुढे जाणार आहे. बरोबर ना? म्हणून समाजाच्या आवाजापेक्षा आपला स्वतःचा आवाज ऐकायचा. कारण प्रत्येकाला खुश करत बसलात तर कसं होईल? हे आयुष्य काही दुसऱ्याला खुश करण्यासाठी नाही आहे. हे आयुष्य एकदाच मिळालं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करायची असते. बरोबर? तर एकच लक्षात ठेवायचं, जे लोक तुमच्यावर हसतात ते सुद्धा तुमच्या यशाच्या गोष्टी इतरांना सांगत बसणार आहेत. आणि बघा, बऱ्याचदा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की जी लोक काहीतरी वेगळं करण्याचं धाडस करतात ना, त्यांना टीका खूप सहन कराव्या लागतात. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसायचं नाही हा. कारण स्वतःला आणखी सक्षम बनवायचं. प्रत्येक टीकेला उत्तर द्यायची आपल्याला काहीही गरज नसते. त्यामुळे घाबरू नका. तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जे करावं वाटत आहे ते करा. आनंदी राहा, खुश राहा. पण कोणाला घाबरून काही करण्यासाठी स्वतःला थांबवू नका. कारण आपण मिळालेलं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ती वेळ आपली कधीच पुन्हा येणार नाही. गेलेला दिवस पुन्हा येणार नाही. त्यामुळे हेच लक्षात ठेवा आणि आजपासूनच तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ते नक्की करा. चला, भेटूया आपण अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आयुष्य खूपच सुंदर आहे, ते खूप छान जगा. चला भेटूया, तोपर्यंत बाय.